मित्रांनो, 1857च्या भारतीय उठावानंतर वेस्ट इंडिज कंपनीच्या जेव्हा हा उठाव मोडून काढला व पूर्ण भारताचं कंट्रोल ब्रिटिश राजानं आपल्या हाती घेतलं. पहिले त्यांनी काय केलं की भारतात शस्त्रबंदी आणली. शस्त्रबंदी आणल्यामुळे काय झालं की भारतामध्ये जे लोकांमध्ये क्षात्र तेज होतं ते नाहीसं झालं आणि हळूहळू ते भक्तिमार्गाकडे वळलं. तलवार जाऊन शस्त्र जाऊन हातामध्ये टाळ आले, वीणा आली. ही माझा एक समज आहे. चूक असेल तर समजावून सांगावं. पण भारतीयामधील क्षात्र तेज नाहीसं होण्याला हा एक मोठं कारण आहे. या ठिकाणी माझ्या माहितीप्रमाणे भारतातील हा जो उठाव झाला हा दिल्लीच्या बादशहाच्या नेतृत्वाखाली झाला आणि बाकी मग सेनापती वगैरे अलग अलग होते. आणि मग याचा अर्थ असा नाही होत की भारताच्या त्यावेळच्या मुघल राजाने भारत पूर्ण ब्रिटिशांच्या हवाली केला. याच्यामध्ये काही स्वतंत्र संस्थानिकही होते. पण आज केवळ याचा आधार घेऊन भारत देशावर पूर्ण हक्क मालकी मुघलांची दाखवण्यात येत आहे असं माझा समज म्हणा गैरसमज होतो आहे. जे काही सध्या चालू आहे त्यावरून काही चुकत असेल तर मला सांगा. पण काही झालं तरी तुमचं क्षात्र तेज नाहीसं होऊ नका, नाहीतर तुमच्या पुढील पिढ्या फार मार खातील. माझे रामदास खंडागळे.